नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या पॉडकास्ट सिरीजचा हा पुढचा भाग. काल आपण नाशिक महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर साधारणतः काय स्थिती राहील याची चर्चा केली. ती चर्चा अतिशय प्राथमिक स्वरूपाची होती आणि या निवडणुकी संदर्भात आणि एकूणच राजकीय परिस्थिती संदर्भात आपण वेळच्या वेळी बोलत राहू असं मी आपल्याला सांगितलं होतं. त्यानुसार आज मी पुन्हा तुमच्या समोर आलो आहे. भारतीय जनता पक्षानं आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जवळपास संपवल्या आहेत. या मुलाखती वेगवेगळ्या प्रभागात त्यांनी घेतल्या आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद हा त्यांचा उत्साह वाढवणारा ठरतोय असं आता तरी दिसतंय. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं देखील आजपासून उमेदवारीच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. आम आदमी पार्टीनंही मुलाखती घ्यायला सुरुवात केलेली आहे. शिवसेना उभाठा हे येत्या 1-2 दिवसात आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील असं त्यांनी जाहीर केलंय. याशिवाय शरद पवारांची राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, RPI आठवले गट आणि इतर वंचित बहुजन वगैरे हे सर्व पक्ष वेळेनुसार आपापल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार उमेदवारांच्या मुलाखती निश्चितच घेतील. परंतु आपण काल म्हटलो त्याप्रमाणे ही जी निवडणूक आहे त्याची लढाई ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, त्याचबरोबर शिवसेना उभाठा, मनसे, राष्ट्रवादीचे दोन्ही गट अशा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच होण्याची शक्यता सध्या तरी दिसते आहे. शिवसेना शिंदेच्या पक्षानं देखील मुलाखतींची तयारी सुरू केली आहे आणि ते देखील येत्या 1-2 दिवसात आपल्या मुलाखती पूर्ण करतील असं दिसतंय. मुलाखती या रंजकदार होत आहेत, फारच गमतीशीर गोष्टी सुद्धा त्यात होत आहेत. त्याच्या खोलात जायचं आपल्याला कारण नाही. परंतु या मुलाखतींमध्ये देखील पक्षांमधलं अंतर्गत राजकारण कसं आता डोकं वर काढू लागले याची माहिती आपल्या समोर आलेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी गेल्या महिन्यातच एक सुकाणू समिती नेमली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही सुकाणू समिती जाहीर केली. ती समिती मी तुम्हाला त्यांची नावं वाचून दाखवतो. सुकाणू समिती आहे ती. त्याचे निमंत्रक रंजन ठाकरे आहेत, जे या पक्षाचे सध्याचे नाशिकचे शहराध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या समितीमध्ये सदस्य म्हणून माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, हेमलता पाटील, नाना महाले, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, अनिल चौगुले आणि डॉक्टर जाकीर शेख अशी ही 10 सदस्यांची समिती आहे. आज जी मुलाखती ज्या पक्षांनी सुरू केल्या आहेत त्या भुजबळ फार्मवर सुरू झालेल्या आहेत. त्याच्यावरून या पक्षात बराच रणकंदन माजलेलं दिसतंय. मुलाखती एकीकडे उत्साहात सुरू आहे भुजबळ फार्मवर, तिथं समीर भुजबळ, रंजन ठाकरे आणि हेमलता पाटील, निवृत्ती अरिंगळे हे 4 जण तिथं दिसत आहेत आणि त्यांनी मुलाखती सुरू केल्या आहेत. गर्दी आहे, उत्साह आहे. परंतु या समितीच्या मुलाखतींकडे देविदास पिंगळे, अर्जुन टिळे, अनिल चौगुले आणि जाकीर शेख यांनी पाठ फिरवलेली दिसते. त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षाचं अतिशय अत्याधुनिक असं कार्यालय नाशिक शहरात असताना या मुलाखती भुजबळ फार्मवर घेण्याचं कारण काय? राष्ट्रवादी पक्षातला हा वाद तसा जुना आहे. पक्ष मोठा की भुजबळ मोठे हा संघर्ष गेली काही वर्ष नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर रंगलेला आहे आणि त्यातून बरंच राजकारण घडलेलं आहे. ज्या लोकांनी या मुलाखतींकडे पाठ फिरवली समिती सदस्यांनी, त्यापैकी अर्जुन टिळे असतील, अनिल चौगुले असतील, जाकीर शेख असेल किंवा देविदास पिंगळे असतील, हे पूर्वापार भुजबळांचे विरोधक म्हणूनच समजले जातात. मध्यंतरी देविदास पिंगळे यांनी भुजबळांशी जमूनही घेतलेलं होतं. परंतु मुलाखती पक्ष कार्यालयात व्हाव्यात या त्यांच्या म्हणण्याला आपल्याला खोडता येणार नाही, कारण इतर सर्वच पक्षांनी आपापल्या कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. तसं पाहू गेल्यास राष्ट्रवादी ही आजपर्यंत भुजबळ फार्म भोवतीच फिरलेली आहे. मग राष्ट्रवादी एकसंघ असू द्या किंवा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करू द्या, राष्ट्रवादीचे जे काही निर्णय आजपर्यंत झाले आहेत ते भुजबळांच्याच भोवती केंद्रित झालेले आहेत. किंबहुना भुजबळ यांनीच या विषयाचे निर्णय घेतलेले आहेत. नाशिक जिल्ह्याचं सर्वच राजकारण राष्ट्रवादीचं हे भुजबळांनीच पाहावं असं पक्षाचंही मत यापूर्वी राहिलेलं आहे. शरद पवारांनी त्यांना मोकळा हात दिलेला होता आणि आता अजित पवारांनी देखील भुजबळांवर ही सगळी प्रक्रिया सोपवलेली दिसते. तरी देखील या मुलाखती कार्यालयातच व्हाव्यात असं बाकीच्या मंडळींचं म्हणणं आहे. दुसरा एक फार महत्वाचा आणि काळजी घ्यावी असा मुद्दा आहे आणि तो म्हणजे या दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे का समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली होती नांदगाव मतदारसंघामध्ये आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. असं असताना त्यांना समितीत घेणं आणि त्यांनीच या
सर्व मुलाखतींचं नेतृत्व करावं याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच ही सुकाणू समिती जाहीर करून समीर भुजबळांना त्यात घेतलेलं असल्यामुळे या विरोध करणाऱ्या मंडळींच्या आक्षेपाला पक्ष कितपत थारा देईल हा प्रश्न असला तरी या निमित्तानं प्रत्येक निवडणुकीत होतो तसं भुजबळ विरुद्ध इतर लोक हा संघर्ष आता राष्ट्रवादीत मुलाखतीतच दिसायला लागलेला आहे. पक्षाच्या दुर्दैवानं नाशिक शहरात फारशी ताकद नाहीये. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये एक अंकी पक्षाचं बळ राहिलेलं आहे आणि त्यावेळेसही त्याचा रोष हा भुजबळांवर दाखवला गेला. परंतु पक्ष संघटनेच्या बाबतीत हा पक्ष इथं कायम कमी पडला आहे हे मात्र निश्चित. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये नाशिकमध्ये तरी किमान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे हे बरोबर घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. त्यांच्या बैठका झाल्या हे सगळं जरी खरं असलं तरी भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा अधिक जागा लढवायच्या आहेत, त्या निवडून आणायच्या आहेत. शिवसेना शिंदे पक्षाला महायुती झाली तर किमान 65 जागा हव्या आहेत. तर 122 जागांपैकी या दोन पक्षांनीच एवढ्या जागा वाटून घेतल्या का त्याच त्यांना पुरेशा पडणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांना किती जागा देतील हा मुळातला प्रश्न आहे. त्यामुळे कदाचित अजित पवारांचा पक्ष या कमी जागा ऍडजस्ट करू शकेल किंवा स्वतंत्रपणे लढतील. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे निवडणुकीसाठी. फक्त कदाचित नाशिकमध्ये असं होऊ शकेल, आज तरी काही सांगता येत नाही. परंतु या मुलाखतीचं नाट्य मात्र मोठं रंगलं आहे. निमंत्रक राहिलेले शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वीच अशा पद्धतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होतील असं जाहीर केलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा एक मखलाशी होती की या गुरुवारी 18 तारखेला सकाळी 10 ते 6 अशा मुलाखती होतील असं त्यांनी पत्रक जाहीर केलं. पण त्यामध्ये त्यांनी स्थळ दिलं नव्हतं. कदाचित ह्या मुलाखती कुठे होणार हे आधीच जाहीर झालं तर त्याला विरोध होईल हे त्यांना त्याची कल्पना असावी म्हणून त्यांनी केवळ मुलाखती होतील असं जाहीर केलं. परंतु मुलाखतीच्या आदल्या दिवशी पक्षाचे शहर सरचिटणीस संजय खैरनार यांनी मात्र समाज माध्यमातून या मुलाखती भुजबळ फार्म येथे होतील असं जाहीर केलं. यापैकी जे सुकाणू समितीचे सदस्य आहे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं सौजन्यही दाखवलं गेलं नाही असंही सांगितलं जातं. यातील अंतर्गत गोष्टी आणखी काय काय आहेत हे लगेचच कळायला मार्ग नाही. परंतु अद्याप निवडणुकीची सुरुवातच झालेली असताना राष्ट्रवादीमध्ये असे 2 तट पडलेले हे पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीनं योग्य नाही. पुढे पुढे काय काय होतंय ते आपण बघणारच आहोत. परंतु या निवडणुकीची सुरुवात राष्ट्रवादीच्या दृष्टीनं अशी चिंतेची वाटावी अशी झाली असून त्याला पुढे कसे कसे फाटे फुटतात हे आपण बघणार आहोत आणि त्याचं विश्लेषणही करणार आहोत. आजची ताजी बातमी. काल आपण माणिकराव कोकाटेंच्या विरोधातील त्या निकालाबद्दल बोललो. आज त्याचा पुढचा अंक आपल्याला पाहायला मिळतोय आणि माणिकराव कोकाटेंच्या स्थानिक न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे, त्यांना जामीन देण्यासही नकार दिला आहे आणि आता त्यांच्या अटकेचे वॉरंट निघालेले आहेत. माननीय उच्च न्यायालय याबाबत काय निर्णय घेतं आणि शिक्षेला स्थगिती देतं का ते बघावं लागेल. परंतु स्थगिती जर मिळाली तर त्यांचं मंत्रिपदाने आमदारकी वाचेल आणि नाही मिळाली तर मात्र माणिकराव कोकाटे या व्यक्तिमत्वाच्या पदाचा आजचा हा कदाचित शेवटचा दिवस असेल. नमस्कार.